आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा आहे विधानसभा निवडणुकीची। प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। राष्ट्रीय नेत्यापासून ते राज्य पातळीवरचे नेते, जिल्हास्तरीय नेते, तालुकास्तरीय नेते सगळे सक्रिय झालेत ते प्रचारात। कार्यकर्ते आता पायाला भिंगरी बांधून प्रचारात सक्रिय झाले आहेत। त्यामुळे वातावरण एकदम निवडणूकमय झालेलं आहे। नेमकं कोणत्या मतदारसंघात काय चित्र आहे हे आपण पाहणार आहोत। आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध काही पत्रकार आपल्यासोबत आहेत। अनेक वर्षांचा त्यांच्या पाठीशी अनुभव आहे। त्यांचे अनेक अंदाज खरे ठरलेले आहेत। नेत्यापासून कार्यकर्त्यापर्यंत सर्वांशी चर्चा करून त्यांचा नेमकं कोल्हापूर जिल्ह्यात काय स्थिती आहे हे पाहूया। आपल्याला जर हे निकाल पाहिजे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल, कारण 23 तारखेला आपण क्षणाक्षणाला निकाल देणार आहोत। ते निकाल जर आपल्याला हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल। आपण आता वळूया कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेमकं काय स्थिती आहे। रणजित, मला सांगा, कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये नेमकी काय स्थिती आहे? कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण हे मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातले सर्वात सुशिक्षित मतदारसंघ आहेत। यामध्ये झोपडपट्ट्या आहेत, सर्वसामान्य लोक आहेत आणि उद्योगपती किंवा मोठ्या लेवलची लोक, असं संमिश्र असे हे दोन्ही मतदारसंघ आहेत। त्यामुळं अनेक लोकांना जर आपण विचारलं तर पहिलं आपण उत्तरबद्दल बोलूयात की उत्तरचं नेमकं उत्तर काय आहे। आपल्याला काँग्रेसनं घोळ घातलेला माहिती आहे, अचानक उमेदवार बदलला हे माहिती आहे, आणि दुसऱ्या बाजूला राजेश क्षीरसागर हे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती आहेत। त्यामुळं राजेश क्षीरसागरांना वाटते की काही झालं तरी मुख्यमंत्री आपल्या प्रभागामध्ये, आपल्या विभागामध्ये लक्ष घालतील आणि ताकद लावतील। तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी इतरही ताकद लावतील असं राजेश क्षीरसागर यांचं मत आहे। 2 वेळच्या आमदारकीचा त्यांना अनुभव आहे, त्यामुळे त्यांना वाटते की विजय हा माझाच होईल। तर दुसऱ्या बाजूला राजेश लाटकर हे उमेदवार आहेत। खरं तर अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेले हे उमेदवार जरी असले तरी त्यांच्या पाठीमागे एक मोठा सामान्य वर्ग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सदर बाजार, विचारेमाळा, कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी आणि सतेज पाटलांचा सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो भाग म्हणजे कसबा बावडा। ही ताकद काय वातावरण असेल, ही ताकद त्यांच्या पाठीमागे असल्याचं असं त्यांचं मत आहे। जेव्हा राजेश लाटकरांचं नाव जाहीर झालं त्यावेळी सर्वांचं लक्ष होतं ते पेठेमध्ये, कारण पेटांमधूनच त्यांना विरोध झाल्याचं, कारण नेहमी असं आपण म्हणतोय की पेठ ठरवते कोल्हापूर उत्तरचा निकाल। यावेळी काय असणार आहे? पूर्वी असं म्हटलं जायचं की केवळ पेठ ठरवते, कारण आता हे सगळं संमिश्र झालेलं आहे। लोकांना आपल्या मताचा अधिकार माहिती आहे, त्यामुळे एखाद्या विशिष्ट भागाने असं ठरवू नये की हा निकाल आमच्यामुळेच होणार आहे, आणि अशी अनेक उदाहरणंसुद्धा आलेली आहेत। पेठेचा विषय निघाला तर जेव्हा राजेश लाटकरांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी ती पेठेतून त्याला विरोध झाला असा एक विचार प्रवाह पुढे आला होता। तो सचिन चव्हाणांच्या पाठीमागून आला होता। मात्र पेठेतली जे नागरिक आहेत ते सुज्ञ आहेत, ते योग्य मतदाराला यावेळी मतदान करणार आहेत, कारण ही निवडणूक विकासाबरोबरच आपला महाराष्ट्राचा चेहरा ठरवणारी निवडणूक आहे। 2.5 वर्षामध्ये जे काही राज्याची जे काही स्थिती झालेली आहे ही सर्वसामान्यांनासुद्धा माहिती आहे। त्यामुळं पेठेपासून अगदी झोपडपट्ट्यांपर्यंत ही निवडणूक आहे ती वेगळा कौल देणारी ठरणार आहे। कोल्हापूर दक्षिणमध्ये पारंपरिक पाटील आणि महाडिक लढत आहे। संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष आहे। काय नेमकं सध्याची स्थिती आहे तिथं? सध्या हाय व्होल्टेज ड्रामा म्हणून या विभागाकडे पाहिलं जातं, मतदारसंघाकडे पाहिलं जातं, कारण ऋतुराज पाटील हे 5 वर्षामध्ये त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन आता त्या नागरिकांपर्यंत पोहोचलेले आहेत। अनेक चित्रफित तुम्ही त्यांच्या पाहत असाल, नागरिकांच्या प्रत्येक व्हॉट्सअपवर ते पाठवतात की मी नेमकं काय केलेलं आहे। विकासाचा मुद्दा घेऊन आणि पाठीमागे सतेज पाटलांची एक मोठी ताकद त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांना आपल्या विजयाचं वाटते की मी विजयी होणार। पण दुसऱ्या बाजूला महाडिकांची ताकदसुद्धा काही कमी नाही आहे। महाडिकांनी सुद्धा आपली पूर्ण ताकद, भाजपनं आपली पूर्ण ताकद त्या ठिकाणी लावलेली आहे, पुन्हा शिंदे गटानं पूर्ण ताकद लावलेली आहे। अमल महाडिक जरी यावेळी नसले तरी त्याच्या पाठीमागे ते 5 वर्ष आमदार होते, त्यांना देखील कामाचा अतिशय चांगला अनुभव आहे, आणि अतिशय कमी वेळेमध्ये झालेले आमदार
आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरून झालेले आमदार म्हणून राज्याला ते परिचित आहेत. त्यामुळं इथली निवडणूक ही हाय व्होल्टेज ड्रामा आहे. दोघेही तरुण आहेत. जनता आता कोणाला स्वीकारते हे आपल्याला 23 तारखेला कळणार आहे. पण यासुद्धा मतदारसंघामध्ये संमिश्र वर्ग आहेत, सुशिक्षित वर्ग आहेत. त्यामुळे योग्य उमेदवाराला ते मतदान करतील असं आपल्याला वाटतं. आपण पाहिलं कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आहे. प्रचंड उत्सुकता या दोन्ही मतदारसंघाविषयी. याशिवाय आपल्याला आणखीन एक महाराष्ट्राचं लक्ष असलेलं एक मतदारसंघ आहे कागल मतदारसंघात. खरं तर गेल्या वर्षभर एकच चर्चा आहे, घाटगे मुश्रीफ. काय नेमकी स्थिती आत्ताची? कागलचा जर विचार केला तर एक सगळ्या पश्चिम महाराष्ट्राचं ज्या मतदारसंघाकडे लक्ष लागलेलं आहे तो मतदारसंघ आपण त्याला म्हणूया. कारण मागील 7 वेळा या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलेले हसन मुश्रीफ त्या ठिकाणी समोर असणार आहेत. तर दुसरीकडं समरजित घाटगे जे दुसऱ्यांदा आता या ठिकाणी त्यांच्या विरोधात लढताना पाहायला मिळतात. आपण बघितलं तर एकूण 7 निवडणुकांपैकी 5 वेळा हसन मुश्रीफ जे आहेत ते आता निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत. षटकार मारण्यासाठी काय आहे आता आत्ताचं वातावरण जर त्या ठिकाणी बघितलं तर पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपणच निवडून येईल असा वारंवार दावा करत असले तरी दुसरीकडं समरजित घाटगे यांनी गेल्यावेळी जी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती ती आपण अपक्ष निवडणूक लढवत असताना आपण विजयी होईल असं त्यांना अजिबात विश्वास नव्हता असं स्वतः ते समरजित घाटगे सांगताना पाहायला मिळतात. ती केवळ माझी पायाभरणी होती. त्या पायाभरणीमध्ये मी यशस्वी झालेलो आहे. जवळपास 90,000 मतं मी त्यावेळी घेतली होती. त्यामुळं माझी पायाभरणी भक्कम झालेली आहे. त्यामुळं आत्ता येणारी ही निवडणूक जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून ते लढत आहे. त्यामुळं नक्कीच एकीकडं अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असताना आत्ता एखाद्या पक्षाचा पाठबळ त्या ठिकाणी मिळते, महाविकास आघाडीचं पाठबळ मिळते. त्यामुळे नक्कीच आपण या ठिकाणी विजयी होऊ असा पद्धतीचा विश्वास समरजित घाटगेंना त्या ठिकाणी आहे. शरद पवार अर्थातच महाराष्ट्रातल्या राजकारणाचे वस्ताद आहेत आणि ते वस्ताद आता माझे वस्ताद आहे. त्यामुळे ते वस्ताद चांगला डाव टाकतील आणि मी या ठिकाणी विजयी होईल असं त्यांना ठामपणे विश्वास पाहायला मिळतो. मात्र आपण मुश्रीफांचा विचार केला तर मुश्रीफ देखील 5 वेळा निवडून आलेले आणि अनेक वेळा मंत्रिपदं त्यांनी या ठिकाणी आजमावलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांना देखील हलक्यात घेणं इतकं सोपं नसणार आहे. कारण मुश्रीफांचं यापूर्वीपासूनचं राजकारण आपण बघितलं तर कोल्हापुरातल्या सहकार क्षेत्रात त्यांची अतिशय पकड जी आहे ती अतिशय मजबूत असल्याचं पाहायला मिळतं. आपण बघितलं तर गोकुळसारखी दूध संस्था आहे, जिल्हा बँक आहे, ज्याची अर्थकारण ज्या संस्थांभोवती फिरतं त्याची ताकद जी आहे दोघांच्याही बाजून आहे. आता मतदार दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ह्या संपूर्ण मतदारसंघात 4 गट प्रामुख्यानं यापूर्वीपासून आजपर्यंत पाहत आलेले आहेत. मात्र यावेळच्या निवडणुकीत 3 गट एका बाजूला आणि समरजित घाटगे एका बाजूला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र काही दिवसांपूर्वी आपण बघितलं तर मंडलिकांच्या मुलग्याने खरं तर त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली होती. मात्र ती नाराजी कशा पद्धतीने दूर झाली माहीत नाही. मात्र आता ती त्यांचा प्रचार देखील करताना पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितच ती नाराजी खरंच दूर झाली का प्रचारामध्ये आत्ता तरी आपल्याला दिसत आहेत. मात्र ती नाराजी त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी त्या ठिकाणी शमवण्यामध्ये मुश्रीफांना यश आले का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण मंडलिकांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रभाव असणार आहे आणि तेच या संपूर्ण निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची भूमिका असणार आहे. सध्या तरी ते एकत्र म्हणूनच त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातात. मात्र या मतदारसंघात नेमकं काय होणार याकडे मात्र सगळ्यांच्याच नजरात असणार. चंदगड मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी दोघांच्याही विरोधात बंडखोरी झालेली आहे. या बंडखोरीमुळं कुणाला तरी लॉटरी लागण्याची शक्यता अशी चंदगडमध्ये चर्चा आहे. नेमकं आपल्याला काय वाटतंय? चंदगड आपण मतदारसंघाचा विचार केला तर चंदगड हा एक सुरुवातीला शेवटचा मतदारसंघ म्हणून तिची ओळख झाली. नंतर मतदारसंघाची नंबर बदलले. मात्र सर्वात कमी मतदार असणारा हा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी अर्थातच पंचरंगी निवडणूक होते. तर महायुतीमध्ये खरं तर 2 बंडखोरी म्हणाव्या लागतील. एक तर जनस्वराज्यचा देखील त्या ठिकाणी उमेदवार पाहायला मिळतोय. दुसरीकडं आपण बघितलं तर गतवेळचे आमदार जे आहेत राजेश पाटील यांना पुन्हा एकदा महायुतीकडून उमेदवारी मिळाली. तर नंदाताई बाबुळकर शिवाजी पाटलांनी देखील बंडखोरी त्यांच्या विरोधात केलेली आहे. भाजपचे नेते आहेत ज्यांनी गेलतुवारीच्या निवडणुकीत 2ऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. त्यामुळं निश्चितच या मतदारसंघात पंचरंगी निवडणूक होत असल्यामुळं नक्कीच या मतदारसंघाकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. शिवाजी पाटील यांना देखील मोठा विश्वास त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जी मतांचं विभाजन त्या ठिकाणी होणार आहे. एक भक्कम असा आपल्याच बाजूने असणारा वर्ग जो आहे तो जास्त प्रमाणात असेल असं सांगता येणार नाही. कारण जे उमेदवार या रिंगणात आहेत त्या प्रत्येकाची ताकद त्याच तुलनेत आहे. त्यामुळं हे मतदान जे आहे ते विभागलं जाणार आहे आणि त्या विभागलेल्या मतांमध्ये कोण नेमकं बाजी मारणार. जवळपास 50,000
ते 45 ते 50,000 मतं जो त्या ठिकाणी घेईल तो खरं तर निवडून येईल असा देखील अंदाज व्यक्त केला जातो. मात्र हे मतांचं विभाजन करून जास्तीत जास्त मतं आपल्या पार्ट्यात घेण्यामध्ये कोण नेमकं यशस्वी होतं हे देखील पाहणं गरजेचं असतं. चंदगडमध्ये प्रत्येकाची मतं फिक्स आहेत, फक्त आपल्या हक्काची मतं सोडून इतर मतं कोण किती घेते त्याच्यावरच चंदगडचा निकाल अवलंबून आहे. चंदगडनंतर आपण पाहूया राधानगरी मतदारसंघात KP पाटील विरोधात प्रकाश आंबेडकर लढत आहे आणि AY पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे या बंडखोरीचा फायदा कोणाला होणार आणि नेमकी चुरस कशी तयार झाली आपण प्रताप नाईक यांच्याकडनं ऐकूया. नेमकं राधानगरी तालुक्यातलं चित्र काय आहे? खरं तर आपण लोकसभेचा जर विचार केला तर राधानगरी असेल किंवा करवीर असेल, भक्कम असा पाठिंबा जो आहे तो शाहू महाराजांना मिळालेला आहे. त्यामुळे त्याच बेसवर आपण पाहतो की KP पाटील खरं तर उमेदवारी मिळवत असताना महाविकास आघाडीचीच उमेदवारी पाहिजे आणि राष्ट्रवादी किंवा ठाकरे गट अशा प्रकारचा पर्याय त्यांच्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटाचा पर्याय घेतला. त्या ठिकाणचं एकूण निवडणुकीचा आपण कल जर पाहिला तर गद्दार विरुद्ध महागद्दार अशा प्रकारचं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज जर आपण पाहिलं प्रकाश आंबेडकरांचा पोस्टर देखील फाडण्यात आलेले आहेत. म्हणजे एकूणच तिथली निवडणूक कशा प्रकारची चुरशीची झाली हे आपल्याला दिसून येते. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बिद्रीसारखा साखर कारखाना KP पाटलांच्या ताब्यात आहे. म्हणजे थोड्याफार प्रमाणात यंत्रणा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात KP पाटलांच्या बाजूच्या हे जमेच्या बाजू आहेत. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हा सर्वसामान्य मी कार्यकर्ता आहे, सर्वसामान्यांचा आमदार आहे अशा प्रकारची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विकास कामही मोठी आहेत अशा प्रकारचा दावा त्यांचा आहे आणि त्या अनुषंगाने ते संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की तुल्यबळ अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. AY पाटील यांच्या बंडखोरीचा कुणाला फटका बसेल किंवा यांची बंडखोरी कितपत तिथं आहे? आपण जर पाहिलं तर दोघांनाही असं वाटतं की AY पाटील उभारायला पाहिजे आणि ते उभारलेले आहेत. पण ते उभारल्यामुळं KP पाटलांना वाटते की ती आंबेडकरांची मतं खातील, आंबेडकरांना वाटते KP पाटलांची खातील. पण याला पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर महाविकास आघाडीच्या बाजूने AY पाटील नेहमी उभे राहिलेले पाहायला मिळाले आहेत. पण बिद्रीच्या निमित्तानं ते आंबेडकरांच्या बाजूने गेलेले होते. त्यामुळे दोघांच्याही मतांची विभागणी होणार हे जवळपास निश्चित आहे. पण किती कोणाची मतं खातात त्यावर तिथला निकाल जे आहे ते अवलंबून असणार आहे. करवीरचा निकाल हा सहानुभूतीची लाट याच्यावर अवलंबून असलेली चर्चा आहे. तर नेमकं काय करवीरमध्ये चंद्रदीप नरके आणि राहुल पाटील या दोघांच्यात जी लढत आहे ही लढत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर आहे आणि प्रचाराचा नेमकं सध्या स्थिती काय आहे? आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच सिंपतीबद्दल या मतदारसंघात चर्चा केली जाते. कारण PN पाटलांचं काम मोठं होतं, लोकांची जनाधार मोठा होता, संपर्क मोठा होता. सामान्य कार्यकर्त्याला कसं जपावं हे PN पाटलांकडून शिकण्यासारखं आहे असे अनेक नेते बोलत आहेत. त्याच्यामुळे आपण पाहतो की राहुल पाटील यांना सिंपतीमुळं त्या ठिकाणी मदत मिळेल अशा प्रकारचं बोललं जातं. पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर नरकेसुद्धा पण कमी नाही आहे. त्यांची यंत्रणा स्वतःची आहे, त्या पद्धतीनं ते काम करत आहेत. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की महायुतीमध्ये जनस्वराज्याचे घोरपडे यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे ते नेमकं कोणाची मतं किती खातात यावरच बऱ्याच गोष्टी आहेत. ते सुद्धा म्हणतात की मी दावेदार आहे, मी निवडून येईन अशा प्रकारचा दावा करतात. पण करवीर विधानसभा मतदारसंघात जर आपण आधीपासून पाहिलं तर हा काँग्रेसला मानणारा त्या ठिकाणी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. एकूणच सहकार्याशी जोडलेला मतदार त्या ठिकाणी आहे. तो कोणाच्या पाड्यात कसं मतदान टाकतो त्यावरच इथला निकाल अवलंबून असणार आहे. आपण पाहताय करवीर मतदारसंघात नरके गट आणि PN पाटील गट दोन्ही गट भक्कम आहेत. दोघांच्यासाठी किमान 1-1 लाख मतं आहेत. त्यामुळे वरची मतं कोण किती घेणार यावरच करवीरचा निकाल अवलंबून राहणार आहे. आपण पाहिलं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात सध्याचं राजकीय चित्र काय आहे त्यामुळं आपल्याला आणखी अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनेल. धन्यवाद.